अतिशय धक्कादायक बातमी। नाशिक पुणे महामार्गावरती तमाशा कलाकारांवरती हल्ला। घारगाव तालुका संगमनेर या ठिकाणी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या या तमाशा फडावरती भ्याड असा हल्ला झालेला आहे। या हल्ल्याचा मी शुभशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। या तमाशा फडावरती केलेला हल्ला म्हणजे कलाकारांच्या अस्मितेवरती केलेला हा हल्ला आहे असं मी या ठिकाणी बोलतो। या राज्य सरकारला विनंती करतो की आपण तात्काळ या संदर्भामध्ये कडक अशी कारवाई करण्याचे आदेश आपण संबंधित पोलीस स्टेशनला द्यावेत। त्याचबरोबर ज्या तमाशा कलावंतांवरती हा भ्याड हल्ला झालेला आहे त्यांना तातडीनं त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांनी पोलीस संरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। मी पत्रकार सूरज साळवे। नुकतीच माहिती कळते पुणे नाशिक महामार्गावर जे घारगाव या ठिकाणी जे कलावंत आहेत यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केलेला आहे आणि तो हल्ला म्हणजे कशात नाही कोणत्या भावनेत नाही केलेला। आता हे पोलीस तपासात समोर येईलच, पण पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण माहिती अशी समोर येते की फक्त गाडी जात असताना त्यांचं साहित्य वगैरे असतं कलावंतांचं, त्यांना कट मारण्यात आला आणि त्याच्यावरून तो वाद निर्माण झाला आणि त्यांना मारहाण करण्यात आली। ही बाब अतिशय खेदजनक आहे, कारण कलावंत हे पूर्वीपासूनच समाजाचं मनोरंजन करत आलेले आहेत आणि आताही करतात, भविष्यातही कलावंत हा पार्ट समाजासाठी खूप महत्वाचा आहे। त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा मी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि महाराष्ट्रातल्या सर्वच पत्रकारांच्या वतीनं त्यांचा मी निषेध व्यक्त करतो आणि आरोपीवर पोलीस कठोरात कठोर कारवाई करतील, जेणेकरून असा प्रसंग पुढे कलावंतासोबत घडू नये। एक दहशत आरोपींच्या मनात निर्माण होईल कोणताही गुन्हा कलावंतासोबत करताना, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। काल एक घटना समोर आली की आपण बघितलं तर महाराष्ट्रभर यात्रा सुरू आहेत आणि या यात्रेमध्ये ज्या विठाबाई भाऊसाहेब मांग यांचा जो तमाशा फड आहे हा तमाशा फड प्रत्येक यात्रेमध्ये जात असतो आणि काल एका यात्रेमधून त्यांचा तो तमाशाचा कार्यक्रम आटपून ते पुण्याकडे येताना त्यांना काही छोट्याशा कारणावरून जो आहे तो त्यांना त्यांचे जे सोबती आहेत त्या फडाच्या सगळ्या महिला तसेच तरुण जे असतील यांच्यावरती भ्याड हल्ला जो आहे तो काही जातीवादी गाव गुंडांनी केल्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि निश्चितच आपण बघतोय की हा हल्ला नसून हा सुनिश्चित आहे का याचा देखील आता तपास करणं महत्वाचं ठरेल, कारण की असे भ्याड हल्ले जर झाले तर इतर काळामध्ये जे काही इतर तमाशा कलाकार असतील किंवा इतर कलाकार असतील तर यांनी अशा कार्यक्रमाला जायचे की नाही हा प्रश्न आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि फक्त विठाबाई भाऊराव मांग यांचा तमाशाच नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकार जे आहेत ते राज्यभर आपले कार्यक्रम सादर करत असतात आणि अशाच या भ्याड हल्ल्यामुळे जे कलाकार आहेत महाराष्ट्रातील तमाम कलाकार जे आहेत ते आता चिंतेत आहेत की आपण कार्यक्रम करायचे की नाही। तर माझी एक कळकळीची एक विनंती असेल की या जो कोणी या भ्याड हल्ल्यामागला आरोपी असेल त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाई करावी आणि या ज्या कलाकार आहेत यांना न्याय द्यावा अशी एक मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे।